नागपुर के बाड़ी थाना क्षेत्र में पुलिस ने कार्रवाई करते हुए 3 रिकॉर्डधारी आरोपियों को गिरफ्तार किया। यह कार्रवाई बाड़ी पुलिस ने रात के समय गश्त के दौरान की। पुलिस के मुताबिक गिरफ्तार आरोपी में एक नाबालिग भी शामिल है, जबकि 2 अन्य आरोपी रिकॉर्डधारी आरोपी है। पूछताछ में सामने आया कि आरोपी ने चोरी की मोटरसाइकिल अपने पास रखी थी, जिसकी शिकायत भांडेवाड़ी इलाके में दर्ज कराई गई थी। पुलिस ने आरोपियों के कब्जे से चोरी की एक वाहन और साथ ही 2 चाकू बरामद किए। तलाशी के बाद उनके पास से एक चाकू भी मिला। फिलहाल पुलिस आरोपियों से पूछताछ कर रही है और यह पता लगाने का प्रयास किया जा रहा है कि आगे कोई चोरी करने की वारदात की गई थी या नहीं। मामले की आगे की जांच जारी है। 7/8/2026 रोजी रात्रीच्या वेळेस रात्र गस्त कामी पोलीस स्टेशन पारडीचे हद्दीत आपले पोलीस स्टाफ पेट्रोलिंग करत होता। त्यामध्ये शैलेश कुंभलकर आणि योगेश बोरेकर, निखिल मोहिते असे पेट्रोलिंग करत असताना, तसेच रेकॉर्डरचे आरोपी चेक करत असताना त्यांना एका स्कूटरवर 3 व्यक्ती दिसून आले। त्यांनी संशयित असल्या त्यांचं वर्तणूक संशयित वाटल्यामुळे त्यांना थांबवून त्यांची आम्ही झडती घेतली असता त्यामध्ये त्यांच्याकडे 2 चाकू मिळून आले। या 3 पैकी एक विधी संघर्ष बालक आहे आणि 2 मोठे आरोपी आहेत। त्यामध्ये त्यांनी जे स्कूटर होते वापरले होते त्या स्कूटरची पाहणी केली, चेक केले असता ही स्कूटरसुद्धा त्यांच्याजवळ चोरीची होती आणि ही स्कूटर भांडेवाडी येथे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये हवी होती त्यांना, तर ती स्कूटर पण यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे आणि सध्या आरोपी आपल्या ताब्यात आहेत। आरोपीचे कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि सदरचे स्कूटर बाबतीत पोलीस स्टेशन भांडेवाडीला कळवण्यात आले आहे। कितना मुद्देमाल होता आणि काय सांगणार? सदरचा मुद्देमाल हा जवळपास 70,000 रुपयाचा आहे। स्कूटरची किंमत आहे त्यामध्ये आणि चाकू आहेत 2। या गुन्हेगारांचे काही आरोप आहेत? या आरोपींवर आता आपण त्यांचे रेकॉर्ड आपल्या पोलीस स्टेशनला आणि शेजारच्या पोलीस स्टेशनला चेक करत आहोत आणि त्यांच्यावर जर पहिलेही गुन्हे असतील तर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत। संपूर्ण कारवाई कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या मार्गदर्शनास केली? संपूर्ण कारवाई कोणत्या वरिष्ठ अधिकारी आणि आपल्या मार्गदर्शनात टीमने केली? आपले ACP साहेब आहेत, DCP साहेब आहेत आणि CP साहेबांपर्यंत सर्वांना माहिती आहे। CP साहेबांचे स्पष्ट निर्देश आहेत की गुन्हेगारांवर कुठल्याही प्रकारचे सूट मिळणार नाही। कोणीही गुन्हे केलेले इथे चालणार नाही। कोणतेही सराईत गुन्हेगार यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल।